सुनावणी 6 तारखेला आहे। आम्ही पवारसाहेबांनी पत्र पाठवून आयोगाला सांगितलेलं होतं, निवडणूक आयोगाला, की आमची बाजू ऐकून घ्या, कारण त्याच्यात डिस्प्यूट कोणताही नाही आहे। ते न करता अचानकपणाने तारीख लावली, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही आमची बाजू मांडू। मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये संस्थापक आहेत तेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनाच बाजूला करण्याचा निर्णय काही लोक ठराविक कुठेतरी बसून घेतात, त्याची वाच्यता 5-6 दिवस होत नाही। तेच अध्यक्ष आहेत असं त्यानंतरही बाहेर सांगितलं जातं प्रसारमाध्यमात, आणि तरी देखील पक्ष आमच्या ताब्यात आलेला आहे असा आविर्भाव जर कोणी मांडत असेल, मला वाटतं की या देशात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत। हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृतनोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी ऑर्थो प्लस। किंबहुना चोरण्याची पद्धत आता नव्यानं सुरू झालेली दिसेल असं मला वाटते, आणि निवडणूक आयोग, आम्हाला विश्वास आहे, सुजाण आहे, निवडणूक आयोग या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल। आमदार गेले म्हणजे पक्ष त्यांच्या मागे जातो, हे चित्र जर भारतात तयार झालं तर भारतातला कोणताही राजकीय माणूस स्वतःचा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही, कारण जर आमदारच जाणार असतील तर काय। त्यामुळं अनेक प्रश्नांची उत्तरं या उद्याच्या 6 तारखेच्या हिअरिंगमध्ये समोर येतील। मला वाटतं की एका हिअरिंगमध्ये हे संपेल असं वाटत नाही। निवडणूक आयोगाला घाई नसावी, योग्य निर्णय करण्यासाठी ॲफिडेव्हिट जे आलेले आहेत ते तपासण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या देखील सर्व त्यांच्यासमोर मांडण्यात येईल। सर काय झालं सर, त्याच्यावरनं ना सर एक व्हिडिओ आहे, अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। शिवसेनेसोबत जेव्हा असं झालं होतं ना, अजित पवारांनी ठामपणे भाषणात सांगितलं होतं की पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे आहेत, तर हे पक्ष आणि चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गटालाच मिळालं पाहिजे। तुम्ही तो व्हिडिओ राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात देणार आहात असं कळते, आणि या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत येऊ शकतात। ही केस आयोगासमोर काय मांडायचं हे मी पाहत नाही आहे, त्यामुळं आमचे वकील काय ठरवणार त्याची मला कल्पना नाही। पण तो व्हिडिओ जो आहे तो त्यात अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला की मनसेचा पक्ष त्याच्याबरोबर जाईल का, ते योग्य आहे, ते नेहमीच खरं बोलतात आणि योग्य बोलतात, आणि मला वाटतं की त्यांची जी भूमिका आहे ती आयोगाने आता लक्षात घ्यावी, उशिरा का होईल। ओबीसीच्या आकडेवारीवरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एका बैठकीमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे। सध्या आरक्षणाचा विषय सुरू आहे, तुमच्याच पक्षातून बाहेर पडलेल्या दोन्ही नेत्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुटुंबामध्ये चालू आहे असं वाटतंय। ओबीसींच्या आरक्षणाला कधी धक्का लागू नये ही भूमिका सर्वांचीच आहे। आता मंत्रालयामध्ये ओबीसींच्या जागा भरताना काही पद रिक्त असतील किंवा ओबीसींना त्यांना मिळालेल्या आरक्षणाप्रमाणे जागा मिळालेल्या नसतील, अशी जर बाजू मांडण्यात आली असेल तर ती तपासावी। ओबीसींच्यावर हे सरकार अन्याय करतंय असं वातावरण त्यामुळं निर्माण झालेलं आहे, आणि या सरकारने ओबीसींच्यावर अन्याय करू नये अशी भूमिका त्या वादातनं पुढं, म्हणजे जी काही चर्चा झाली, वाद झाला असं मला माहीत नाही, पण जी काही चर्चा झाली त्यात ओबीसींची संख्या मंत्रालयात जर कमी असेल तर ती पूर्ण भरावी असं मलाही वाटतंय। सर्वेक्षण व्हायला पाहिजे, असं सर्वेक्षण व्हायला पाहिजे, जातनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे, हे तर आमची मुळात मागणीच आहे, आणि जी भारतीय जनता पक्ष करत नाही। आणि प्रशासनातील ह्या ज्या म्हणजे मंत्रालयातल्या विषयावरनं जो चालला आहे मुद्दा, यासाठी आग्रह धरला जातोय किंवा मंत्रालयामध्ये किती लोक ओबीसी आहेत आणि किती इतर आहेत, या अनुषंगाने ज्याच्यावरनं वाद झाला। असं आहे की ओबीसींच्यावर अन्याय होतोय अशी भावना निर्माण झालेली दिसते आणि आहे ती, आणि त्यामुळं ओबीसींचे सगळे नेते आज त्या दृष्टीनं काही मागण्या करत आहेत। मंत्रालयातल्या संवर्गामध्ये जर संख्या कमी असेल तर त्याची भरपाई करण्यासाठी आवश्यक ती पावलं सरकारने टाकली पाहिजेत, जर भुजबळ साहेब म्हणतात ते खरं असेल तर।
जळगाव जिल्हाधिकारी भाजपचे 6 ते 7 आमदारांची नावं काढली, विद्यमान आमदार जे खासदारकीला संधी देणार आहेत, महाजन असतील, मुनगंटीवार असतील. भाजपनं रणनीती आखायला सुरू केली आहे. पाटील साहेब, तुम्ही परवाही पुण्यात म्हणाल की आम्ही तर विधानसभेपर्यंत रणनीती आखली आहे, पण विद्यमान आमदारांना खासदारकीसाठी उभं करून तुमच्यासमोर आव्हान उभं करण्यात येणार आहे. काही नाही, महाराष्ट्रातनं जे नेते नको आहे तसं वाटतं त्यांना दिल्लीला पाठवायची प्रथा आहे, त्यातला तो एक भाग असू शकतो. त्याच्या पलीकडे त्याला काही फार महत्त्व आहे असं नाही. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, कंत्राटी भरती म्हणजे नायब तहसीलदारांची कंत्राटी तत्वावरती भरती. आधी सरळ सेवा भरती संदर्भात देखील कंत्राटी तत्वावरती आणि त्याला विरोध होताना दिसतोय. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेकारी आहे. लाखो मुलं, तरुण मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSCच्या परीक्षेला बसायला याच पुण्यात येऊन अभ्यास करतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असे अभ्यास करण्याची प्रथा आणि तरुण मुलांच्यात आहे. सरकारी नोकरी हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि त्यावेळी या सध्या विद्यमान सरकार कंत्राटी नायब तहसीलदार भरणे, कंत्राटी पद्धतीने अधिकारी आणि कर्मचारी भरणे आणि मुलांची आयुष्यातली संधी घालवणे हा उद्योग हे सरकार करत असेल तर महाराष्ट्रातले युवक या सरकारला योग्य ते योग्य वेळी उत्तर देतील असा मला विश्वास आहे. आता नायब तहसीलदार जर कंत्राट पद्धतीनं भरायला लागला तुम्ही, नायब तहसीलदाराच्याकडून अनेक निर्णय होतात आणि जे फार महत्त्वाचे असतात, लोकांच्या आयुष्यातले चित्र बदलणारे असतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कंत्राटाने टेम्पररी आलेले जो कंत्राटी घेतलेला आहे तो 2 वर्षाने तुम्ही बदलणार, तो तरी कशाला जबाबदारीनं काम करेल. पुढं काय व्हायचं ते होईल, माझे 2 वर्ष मी व्यवस्थित करतो असा त्याचा अधिकाराचा दुरुपयोग देखील तो करू शकतो. अशा ठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमणं, अधिकारी नेमणं असं जर या सरकारचं काम असेल तर मला वाटतं की याच्यावर काही बोलण्यात काही फारसं हे नाही. म्हणजे सरकारच कॉन्ट्रॅक्टवर द्यायला काय आता हरकत नाही. सुमनताई पाटील उपोषणाला बसतायत 2 तारखेपासून टेंबूचं पाणी तासगाव कोणते महागाला मिळावं यासाठी, आणि संजय काका मात्र त्यांच्यावरती टीका करतात की हे तुमचं पॉलिटिकल आहे लॉन्च करण्यासाठी. काही 13-14 गावं जी आहेत ती मी जलसंपदा मंत्री असताना त्यांना पाणी देण्याचा निर्णय आम्ही केलेला. तिथं एक्सटेन्शन टेंबू योजनेचं करण्याचा निर्णय झाला होता. आता त्यानंतर सरकार नवीन झालं, स्थगिती आली, नेमका तोच निर्णय त्यातून बाजूला करून ठेवण्यात आला. का तर ते सुमनताईंना त्याचं श्रेय जाईल म्हणून, आणि त्यामुळं सुमनताईंनी बरेच प्रयत्न केले. आता हे सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून सुमनताई आता उद्यापासून उपोषणाला, आजपासून 1 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत आणि 2 तारखेपासून 2 ऑक्टोबरपासून. आणि एक महिला आमदार या सरकारला अनेक वेळा विनंती करून देखील हे सरकार काम करत नाही, झालेलं काम थांबवते. अशा सरकारच्या विरोधात एका महिला आमदारांना, तेही RR पाटलांच्या पत्नींना असं उपोषण करायला लागणं हे सरकारची अकार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित करतं. संजय काका मात्र म्हणतात की हे फक्त मुलाला कुठेतरी प्रमोट करण्यासाठी पॉलिटिकल गेन मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे. तर नाही, सुमनताई आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघातले काम आज नाही, 2.5-3 वर्षापासून त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. आज ते काम होत नाही असं दिसल्यामुळं त्यांना नाईलाजानं उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही, तोही महात्मा गांधींच्या 2 ऑक्टोबर या दिवशी. राहुल नार्वेकरांच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक याचिका केली आहे, प्रतिज्ञापत्र सादर केले राहतात की वेळ काढूपणा विधानसभा अध्यक्ष करतात. जनपडे सर, तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं वेळेत व्हायला हवं आणि वेळ काढूपणा खरंच विधानसभा लवकर निर्णय व्हायला पाहिजे? लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका आता येणार आहेत. पुढच्या 6 महिन्यात लोकसभा होतील, आणखीन एक 8-10 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आचारसंहिता सुरू होईल. याचा अर्थ या सर्व आमदारांना पैलतीरी पोचवण्याचं काम होतं आहे असा महाराष्ट्रातल्या जनतेचा समज झाला आहे. म्हणजे हे पूर्ण ठरवून करण्यात आलेलं काम असेल तर मग त्याबद्दल राहुल नार्वेकर साहेब योग्य तो निर्णय करतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी तो लवकर करावा एवढीच त्यात अपेक्षा आहे. दसरा मेळावा अजून 1 महिना आहे. त्या अगोदर ठाकरे गटाकडून एक अर्ज देण्यात आला साठी आम्हाला तिथं परवानगी देण्यात यावी. ठाकरे परत एकदा दसरा मेळाव्याचं मैदानासाठी त्यांना मिळालं पाहिजे. त्यांचा तो परंपरेने
बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे अनेक वर्ष त्या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या त्यांच्या विचाराच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. ते काय अनैसर्गिक नाही, त्यांना सरकार परवानगी देईल असा मला विश्वास आहे. फक्त शेवटचा प्रश्न, गणेशोत्सवाच्या काळात अजित पवार वर्षा बंगल्यावरती गेले नाहीत, बाकी सगळ्या नेत्यांच्या घरी जवळपास गेले, फडणवीसांच्याही घरी गेले. त्यावरून सरकारमध्ये काहीतरी अलबेल नाही, पुन्हा एकदा मुंबईत चर्चा सुरू झाल्या होत्या. पुण्यातही त्यांनी एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्या मंडळामध्ये जाणारे टाळलं फडणवीसांनी आणि नाही, मला काय माहीत नाही आणि आता त्यावर मी भाष्य करणं योग्य असं नाही. प्रश्न आपल्याकडे आज घडीला किती आमदार शेवटचा नक्की शेवटचा प्रश्न. नक्की शेवटचा किती संख्या आहे आपल्याकडे आमदारांची? भरपूर संख्या आहे. सगळे आमदार आमच्याच संपर्कात आहेत. प्रत्येक आमदार सांगतो की झालं हे चुकीचं झालंय, आम्ही तुमच्याच बरोबर आहे. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे